काट्यानंच कसा बघा आपण काटा काढतो तसं तोंड कडू झालं किंवा पित्त झालं तर कडू कारलं खायचं असतं असं आमची आजी म्हणायची. आता हे कारलं अजिबात बघा कडू लागत नाही. मोठीच काय घरातली छोटी सुद्धा बघा मागून मागून खातील एवढे टेस्टी लागते. तर त्यासाठी काय करायचं आहे, कारली घ्यायची आणि उभी बी अशी बघा ती चिरून घ्यायची आहे. त्याच्यात बिया काय तेवढ्या काढायच्या नाहीत. त्यांना मीठ लावून असं बाजूला ठेवायचं आणि 5 मिनिटांना बघा अशी कचकटून ती पिळून घ्यायची. आता पाणी गरम करायचं, त्याच्यात मग लिंबाच्या अर्ध्या लिंबाच्या फोडी आहेत त्या घालायच्या, मग कारली घालायची, हळद आणि मीठ घालायचं आणि जराशी कारली बघा आपल्याला शिजवून घ्यायचे. आता कढईत तेल घालायचं, तेलात मग ठेचलेला लसूण घालायचा, मग माऊली मसाल्यांचा काळा मसाला घालायचा आहे बघा 1 चमचा, लाल तिखट घालायचं 1 चमचा, एका टोमॅटोची ही प्युरी आहे ती घालायची आणि छान हे बघा मिक्स करायचं आहे. आता नेहमीच आपलं हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते घालायचं आणि सगळं हे तेल सुटेपर्यंत चांगलं आपल्याला बघा परतून घ्यायचं आहे. मग त्याच्यात कारली घालायची, लिंबाच्या फोडी आहेत की नाही त्याच्यातल्या त्या पण त्याच्यात घालायच्या, त्या काढायच्या नाहीत. त्यामुळे अजिबात बघा हे कारलं कडू लागत नाही. आता मसाल्याबरोबर चांगलं हे परतून घ्यायचं. जेवढी ग्रेव्ही हवी की नाही तेवढं त्याच्यात गरम पाणी घालायचं. वरून माऊली मसाल्यांचा गरम मसाला घालायचा अर्धा चमचा. आता हे मसाले जर तुम्हाला मागवायचे असतील की नाही तर स्क्रीनवर नंबर आहे, बायोमध्ये लिंक आहे, नक्की मागवू शकता. तर चमचमीत अशी ही कारल्याची ग्रेव्ही बघा तयार झाली, जी भात भाकरी चपाती कशासोबत पण खा, नाद खुळा लागते. नक्की करून बघा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा.